अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः। हे कृष्णा, वृष्णीवंशजा, जेव्हा कुळात अधर्म वाढतो तेव्हा कुलस्त्रिया दूषित होतात. कुलस्त्रिया दूषित झाल्या किंवा स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे अवांछित संतती, नको असलेली संतती होते, वर्णसंकर होतो. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्तपिंडोदकक्रियाः। वर्णसंकर कुलामुळे किंवा अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळाला निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण पिंडदान आणि तर्पण या क्रियांचा लोप होऊन कुलघातक्यांचे पितर नरकात पडतात. दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माश्च शाश्वतः। कुलघातकी वर्णसंकर करणाऱ्या ह्या दोषांनी कुलधर्म व जातीधर्म नष्ट केले जातात. उच्छन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम। हे जनार्दना, कुलधर्माचा नाश झाला असता त्या मनुष्याचे नरकामध्ये राहणे निश्चितच घडते, असे मी ऐकले आहे. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हंतुं स्वजनमुद्यतः। अरे रे, आम्ही भयंकर पाप करण्यास उद्युक्त झालो आहोत. हे किती चमत्कारिक आहे. राज्यसुखाच्या लोभाने स्वजनांना मारण्यास तयार झालो आहोत. यदि माम प्रतीकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्यु तन्मे क्षेमतरम भवेत्। जर शस्त्रे हातात घेतलेले धृतराष्ट्रपुत्र प्रतिकार न करणाऱ्या शस्त्रहीन माझी हत्या करतील तर ते माझ्यासाठी परम हितच होईल. संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः। संजय म्हणाला, युद्धामध्ये असे बोलून शोकाने ज्याचे मन व्याकुळ झाले आहे असा तो अर्जुन धनुष्यबाण बाजूला टाकून रथामध्ये खाली बसला. अशा प्रकारे पहिल्या अध्यायात अर्जुन अतिशय शोकग्रस्त झालेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण त्याला परमार्थाचा उपदेश कसा करणार हे पुढील म्हणजे दुसऱ्या अध्यायात समजते. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः। तत्सत् कृष्णार्पणमस्तु।